आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेचा महाधुरळा आता उडू लागलेला आहे. प्रचाराची सुरुवात झाली आहे. उमेदवारांच्या गाठी भेटी सुरू झाल्यात. जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. महाविकासमध्ये कोण किती जागा लढणार, महायुतीमध्ये कोण किती जागा लढणार या संदर्भातला निर्णय 2 दिवसात जाहीर होणार हे नक्की आहे. त्यामुळे आता येत्या महिनाभरात प्रचंड उलथापालथ या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत होणार. त्याची इत्तंभूत बातमी, इत्तंभूत माहिती, पडद्यामागच्या हालचाली, कोण कुठं जाणार, काय करणार या संदर्भात जर आपल्याला बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. कारण तब्बल 83 बातम्यांचा अंदाज तंतोतंत खरं ठरणारं हे महाराष्ट्रातलं एकमेव चॅनल आहे. आता वळूया मूळ विषयाकडे. महाधुरळाची 84वी बातमी खरी ठरते. महाधुरळानं गेल्याच आठवड्यात बातमी दिली होती, जनसुराज्य शक्ती पक्ष पुन्हा महापालिकेच्या मैदानात उतरणार. कारण गेल्या निवडणुकीत म्हणजे 2015 साली झालेल्या निवडणुकीत जनसुराज्य पक्षानं या निवडणुकीपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यावेळी जनसुराज्य शक्ती पक्ष पुन्हा एकदा महापालिकेच्या मैदानात उतरणार अशी बातमी गेल्याच आठवड्यात महाधुरळानं सर्वात प्रथम दिली होती. आणि ती बातमी आता खरी होते. महाधुरळानं दिलेली 84वी बातमी या निमित्तानं खरी होणार आहे. कारण आता जनसुराज्य शक्ती पक्ष 8 ते 10 जागा कोल्हापूर महापालिकेच्या या निवडणुकीत लढणार आहे. आणि ते सुद्धा महायुतीमध्ये, म्हणजे भाजप बरोबर आता जनसुराज्य शक्ती पक्ष असणार आहे. साधारणतः 25 जागांसंदर्भात त्यांनी चर्चा केली आहे. 25 उमेदवारांची चर्चा केली आहे. 2 दिवसात या सगळ्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे आणि प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी आता कोल्हापुरात अनेकांशी संपर्क सुरू केलेला आहे. समित कदम यांनी कोल्हापुरात 2-3 वेळा येऊन अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यांनी भाजपचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी, शिवाय भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे. आणि आपल्याला ज्या जागा हव्या आहेत त्यांची यादी पण दिलेली आहे. त्यामुळे आता जनसुराज्य पक्ष 8 ते 10 जागा भाजपचा मित्र पक्ष म्हणून लढणार हे नक्की झालेलं आहे. या संदर्भात आपण बातमी दिली होती. ती 84वी बातमी या निमित्तानं खरी ठरत आहे. 2 दिवसात जनसुराज्यच्या मुलाखती होतील. कोणत्या जागा पाहिजेत, उमेदवार कोण असावेत या संदर्भातला निर्णय होईल. काही ठिकाणी भाजपला विशिष्ट लोकांना उमेदवारी देता येणार नाही. कारण शिवसेनेची मागणी जास्त आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटाची मागणी जास्त आहे. अशा वेळी तडजोडीची भूमिका घ्यावी लागणार आहे भाजपला. अशा वेळी भाजप जनसुराजच्या खांद्यावर बंदूक ठेवणार हे जवळजवळ नक्की आहे. यासाठीच जनसुराज्य शक्ती पक्ष आता या निवडणुकीत उतरणार आहे. त्यामुळं भाजपचा मित्र पक्ष म्हणून जनसुराज्य शक्ती पक्ष आता 8 ते 10 जागा लढवणार. जिथं भाजपला काही उमेदवारी देणं शक्य नाही तिथं जनसुराज्य आणि काही ठिकाणी ताराराणी आघाडीच्या चिन्हावरही काही उमेदवार लढणार अशी एकूण चर्चा आहे. त्या दृष्टीने हालचाली सुरू झालेल्या आहेत. 2 दिवसात या संदर्भातला निर्णय होईल. नेमकं जनसुराज्य शक्ती पक्ष किती जागा लढणार, कोल्हापूर महापालिकेची निवडणूक कशी लढणार या संदर्भात जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्याशी आपण संपर्क साधला. काय म्हणाले ते पहा. साहेब नमस्कार. गुरुबाळ माळी बोलतोय महाधुरळा. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्ष येणार आहे, तो काही जागा लढवणार आहे अशी बातमी आहे. त्यात काय नेमकं आपलं एकूण राजकीय हे आहे? आता जनसुराज्य शक्ती पक्ष हा भारतीय जनता पार्टीचा घटक पक्ष असल्यामुळे महायुतीचा आम्ही जसं आता शिवसेना मागते, बाकीचे पक्ष मागतायत,
हा. महायुतीतील, तसे आम्ही चाचपणी करून योग्य आणि जे ताकदीचे उमेदवार आहेत ते देऊन भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांशी संबंधित जे त्यांचे कारभार आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करू याविषयी. साधारणतः किती जागा अपेक्षित आहेत? अजून तसं काहीच आमचं त्यामध्ये नाहीये, पण आम्ही मागताना 10 जागा मागणार आहोत. हा. कशा त्या ह्याच्यामध्ये मिळतील ते बघून आम्ही ठरवू. आता नगरपालिकेलाही आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर आहोत. हो. त्यामध्ये गडिंग्लज असो, तुमचं वडगाव असो, त्यानंतर मलकापूर, पन्हाळा असो, या सगळ्या ठिकाणी आम्ही खूप चांगल्या पद्धतीने कोऑर्डिनेशन करून भारतीय जनता पार्टीचं आमचं समन्वय आहे. हो. पक्षाचे मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, हा. खासदार मुन्ना महाडिक साहेब हा. या सगळ्यांशी चर्चा करून आणि त्यांचे संबंधित पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष यांच्या संपर्कात राहून आम्ही हा. चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. 1-2 दिवसात काय मुलाखती वगैरे उमेदवारांच्या, इच्छुकांच्या? हो, घ्यायची इच्छा आहे आमची आता. हा. तशा पद्धतीची काल बैठक झालेली आहे आमची. ओके. म्हणजे जनसुराज्य शक्ती पक्ष 10 वर्षानंतर पुन्हा महापालिकेच्या राजकारणात, कोल्हापूरच्या राजकारणात येणार. येस. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं.